हिंगोलीमध्ये 10वी-12वीच्या परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि कॉपी मुक्त वातावरणात पार पडाव्या याकरता म्हणून हिंगोली जिल्हा प्रशासनानं कडक पावले उचलली आहेत। कॉपी बहाद्दरांना आळा घालण्याकरता म्हणून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश आहेत। 10वीची जी परीक्षा आहे ते 20 फरवरीपासून आहे आणि 12वीची जी परीक्षा आहे ते 10 फरवरीपासून आहे। टोटल मिळून आपल्याकडे 11 जे आहे ते केंद्र संवेदनशील आहे। आम्ही जे आहे आता अशीच इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की सर्वांना प्रत्येक रूममध्ये जे आहे ते सीसीटीव्ही लावून घेतले पाहिजे। आपण एक भरारी पथक नेमून केलेले आहे। त्याच्यामध्ये आपला इन्व्हिजिलेटर जे आहे ते इन्व्हिजिलेटर आपले बोर्ड जे आहे ते अपॉइंट करतील, परंतु इन्व्हिजिलेटर ऐवजी आपले भरारी पथक पण राहणार आहे, जे आपले प्रत्येक केंद्रावरती जे आहे कधी पण जे आहे जाऊन इन्स्पेक्शन करू शकतो। बातमी जालन्याची। जालन्यातल्या आईस्क्रीम विक्रेत्याला मारहाण करण्यात आली आहे। झाडाला बांधून मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाण करणारे आरोपी जेरबंद आहेत। 20,000 रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी या ठिकाणी ही कारवाई आहे। लोअर परळी इथल्या सेनापती बापट मार्गावरील दत्ता नलावडे या पुलावर मंगळवारी संध्याकाळी एक भरधाव टेम्पोनं दुचाकी स्वार पोलीस कॉन्स्टेबलला धडक दिली आहे। या अपघातामध्ये पोलीस कॉन्स्टेबल अंकित सुर्वे थेट पुलावरून खाली कोसळले आहेत। गंभीर जखमी आहेत। जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कप सिरपमुळे 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला का, अशी आता चर्चा होतीये। मध्य प्रदेशमधल्या मुलाचा नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय। चिमुकल्यावर 128 दिवसांपासून उपचार हे सुरू होते। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच साऱ्या काही बाबी स्पष्ट होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।